नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आता उठली आहे आणि आता मी डबा बनवणार आहे. तर चला बघूया आज काय बनवते. तर पहिला तर मी चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं थोडा वेळ. त्याच्यानंतर मग फटाफट चपात्या बनवून घेतल्या आणि आज नॉनव्हेजचा दिवस होता त्याच्यामुळे अंडंच बनवलं होतं. नो फिश, सुकी मच्छी. मग ऑफिसला निघाली आणि खूप मस्त असं ऊन पडलं होतं, पण नंतर समजलं गाडीत पेट्रोल नाही आहे आणि हे माझ्यासोबत नेहमीच होतं जेव्हा पण मला लेट होतं. तर पेट्रोल भरलं, हवा पण भरली आणि ऑफिसच्या खाली बघा किती केळी आली होती. दुपारी खाली गेली ना तेव्हा ही झोपली होती, पण मला बघवलं नाही म्हणून मी तिला उठवलं शेवटी आणि मग तिच्यासोबत थोडा टाईमपास केला आणि हे इकडे मस्ती करत होती. मग घरी येताना मला एक गोष्ट हवी होती, पण ती मला भेटलीच नाही. काकांनी खूप शोधली, बघूया भेटते का. त्याच्यानंतर ना घरी येताना चिकन घेऊन आली होती आणि यूट्यूबवरती त्याचा व्हिडिओ येणारच आहे लवकर. तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आता उठली आहे आणि आता मी डबा बनवणार आहे. तर चला बघूया आज काय बनवते. तर पहिला तर मी चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं थोडा वेळ. त्याच्यानंतर मग फटाफट चपात्या बनवून घेतल्या आणि आज नॉनव्हेजचा दिवस होता त्याच्यामुळे अंडंच बनवलं होतं. नो फिश, सुकी मच्छी. मग ऑफिसला निघाली आणि खूप मस्त असं ऊन पडलं होतं, पण नंतर समजलं गाडीत पेट्रोल नाही आहे आणि हे माझ्यासोबत नेहमीच होतं जेव्हा पण मला लेट होतं. तर पेट्रोल भरलं, हवा पण भरली आणि ऑफिसच्या खाली बघा किती केळी आली होती. दुपारी खाली गेली ना तेव्हा ही झोपली होती, पण मला बघवलं नाही म्हणून मी तिला उठवलं शेवटी आणि मग तिच्यासोबत थोडा टाईमपास केला आणि हे इकडे मस्ती करत होती. मग घरी येताना मला एक गोष्ट हवी होती, पण ती मला भेटलीच नाही. काकांनी खूप शोधली, बघूया भेटते का. त्याच्यानंतर ना घरी येताना चिकन घेऊन आली होती आणि यूट्यूबवरती त्याचा व्हिडिओ येणारच आहे लवकर. तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.